नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे MSF मार्फत सुरक्षा रक्षकाची इथे भरती निघालेली आहे, जी की असणार आहे प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, रत्नागिरी, नागपूर, ठाणे आणि बीड करता. इथं पाच पाच ठिकाणी तर 5 जिल्ह्यांसाठी इथं भरती निघालेली आहे. ओके, तर याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. त्या किती पदं असणार आहे प्रत्येक जिल्ह्याकरिता, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे, ओके, किती पगार असणार आहे, हे संपूर्ण डाऊट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण डाऊट तुमचे क्लिअर करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, याचा GR आलेला आहे प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, रत्नागिरी, नागपूर, ठाणे व वृद्धत्व आरोग्य मानसिक आजार केंद्र बीड येथे आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यास येणाऱ्या सुरक्षा रक्षकांची सेवाकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक 13 ऑगस्ट 2025चा असा लेटेस्ट असा हा GR असणार आहे. आणि दिलेला प्रस्ताव प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, नागपूर, रत्नागिरी, ठाणे व वृद्धत्व आरोग्य मानसिक आजार केंद्र बीड येथील बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्याच्या प्रस्ताव आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 5 वरील पत्रामध्ये शासन सादर केलेला होता. त्या अनुषंगाने आता प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, नागपूर, रत्नागिरी, ठाणे व वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र बीड येथील बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग सुरक्षा रक्षकांची सेवा नव्याने प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचारधारणा होती. त्या संदर्भात पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. आता प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, नागपूर, रत्नागिरी, ठाणे वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र बीड येथे सुरक्षा रक्षकाची सेवा मेस्को यांच्याकडून सन 2025-26 ते सन 27-28 या आर्थिक वर्षांच्या कालावधीकरता 119 सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यासाठी येणारा अंदाजित खर्च 13,95,33,421 रुपये इतका इथं राहणार आहे मित्रांनो. पुढील या खर्चास पुढील प्रमाणे शासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे रुग्णालयांचे नावं दिलेलं आहे, एकूण सुरक्षा रक्षक दिलेले आहे त्या रुग्णालयांसाठी आणि प्रति सुरक्षा रक्षक प्रति महिना वेतन किती असणार आहे आणि वार्षिक खर्च किती असणार आहे सगळ्यांसाठी अंदाजे इथं वाढ वगैरे दिलेला आहे, शिरा वगैरे दिलेला आहे. आता इथं बघूया, आपण सगळं वाचूया. आता इथं प्रादेशिक मनोरुग्णालय पुणेकरिता 53 सुरक्षा रक्षकांची इथं भरती असणार आहे. पगार असणार एका सुरक्षा रक्षकाला 32,628 रुपये. ओके, इथं सुरक्षा रक्षक मंडळाकडून इथं भरती असणार आहे याची. ओके, तर प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूरसाठी ते 21 पदे असणार आहे. यांना पगार असणार आहे 28,854 रुपये. इथं सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडून इथं भरती होणार आहे. त्याच्यानंतर इथं प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीसाठी 16 पदे असणार आहे. यांना पगार असणार आहे दरमहा 16,845 रुपये. आता यांची जी भरती आहे सुरक्षा रक्षक मंडळाकडून घेण्यात येणार आहे. त्यानंतर इथं प्रादेशिक मनोरुग्णालय ठाण्यासाठी ते 20 पदे असणार आहे. यांना इथं पगार असणार 31,841 रुपये. इथं सुरक्षा रक्षक मंडळाकडून इथं भरती होणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे असणार 5 नंबरचं वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र बीडसाठी तर 9 पदे असणार आहे. यांना पगार 30,152 रुपये. मेस्कोकडून याची मेस्को मंडळाकडून भरती होणार आहे. 119 पदे असणार आहे सुरक्षा रक्षकांची. ओके, तर चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या उपयुक्त तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या सेवेकरिता पुढील अटी शर्तींचा आधीत राहून प्रशासकीय मंजूर देण्यात येत आहे. आता अटी व शर्ती दिलेली आहे. सुरक्षा रक्षक सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेताना वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 27/4/2022 मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करावे. ओके, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने त्यांचे कार्यालयांचे मोजमाप करून त्यानुसार जिल्हा निश्चित करून सुरक्षा रक्षकांची संख्या निश्चित केलेली असावी. बाह्य यंत्रणेद्वारे काम करत घेताना शासन निर्णय दिलेला आहे 8/11/2006 मधून तरतुदीमधून पूर्तता करण्यात यावा आणि शासनाने मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ, माजी सैनिक सुरक्षा रक्षक मंडळ मेस्को, ओके, अथवा शासन मान्य सुरक्षा रक्षक दल यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक घेण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्यास सर्व रुग्णालयांनी विविध पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया एका वेळी व राज्य स्तरावर पार पडून
अत्यंत पारदर्शी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे निवड करण्यात यावी आणि सेवा पुरवठादारांना राज्य स्तरावर अथवा विभाग स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर निश्चित करण्यात यावा. आता इथं 6 नंबरला त्यांनी सांगितलेले आहे, रुग्णालयांसाठी मान्य केलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या ही कमाल मर्यादा असून स्थानिक गरजेनुसार त्यांची संख्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सालय यांनी मंजूर करण्यात यावी होते. सुरक्षा रक्षकांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यास खात्री केल्याशिवाय पुढचे म्हणजे त्यांचे जमा झाल्यास खात्री केल्याशिवाय पुढील महिन्याची पेमेंट इथं केले जाणार नाही. त्याचा टेंडर डॉक्युमेंट समाविष्ट करायचा. ओके. शासन स्तरावर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व शासन निर्णय शासन परिपत्रकनुसार कार्यवाही करण्यात यावी. ओके. त्यानंतर सदर निर्णय हा वित्त विभागांच्या 17/4/2015 मध्ये वित्तीय अधिकार नियम भाग पहिला उपविभाग 4 मधील 11 प्रादेशिक विभाग अनुदान यांच्यातून प्रशासकीयातून निर्गमित करण्यात येत आहे. मित्रांनो, उपरोक्त बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सेवा सेवाकरिता होणारा खर्च हा मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. मित्रांनो, अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. ही जी भरती होणार आहे मित्रांनो, सुरक्षा रक्षक यांच्याकडून जे असणार आहे सुरक्षा रक्षक दल यांच्याकडून मेस्ककडून आणि इथं माजी सैनिकांचे जे असणार त्यांच्याकडून तो भरण्यात येणार आहे. मित्रांनो, तर आपल्याला याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचं जे इथं दिलेलं आहे मनोरुग्णालयांचे नावं, तिथे जाऊन आपल्याला याचं अपडेट वगैरे घ्यायची मित्रांनो याची पद भरतीसाठी. आणि आपल्याला इथं ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, तिथून आपल्याला जायचं MSFच्या. ओके. तिथे चेकआउट करून घ्यायचे अप्लाय करण्यासाठी. ओके. MSFची जी ऑफिशियल वेबसाईट तिथून आपल्याला जायचं MSFची वगैरे MSFची. ओके. जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे, नाही तर मला Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायचे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल मित्रांनो. ओके. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा, मित्रांना शेअर करायचं आहे. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो. थँक्यू.